टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख। आशिष भाऊ, फर्टिलायझर कॉम्प्लेक्स नागपूर जिल्ह्यात यावं ही मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे, काय फायदा होईल शेतकऱ्यांना? नाही बघा, महाराष्ट्रामध्ये फक्त RCF ही एकमेव PSU आहे जी खताची निर्मिती त्यानिमित्ताने मागच्या कित्येक दशकापासून करते आहे। पण जर मध्य भारतातील बोलणं झालं तर नागपूरपासून जवळपास 350 किलोमीटरपर्यंत एकही खत निर्मितीचा कारखाना नाही आहे। अशा या परिस्थितीमध्ये आता आपल्या विदर्भातून नॅचरल गॅसची पाईपलाईन ही जवळपास पूर्णत्वास आली आहे। कधीही चार्ज त्या निमित्ताने त्याच्यातून होऊ शकते आणि त्या नॅचरल गॅसवर आधारित फर्टिलायझरचा भव्य असा कारखाना निर्माण व्हावा यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत होतो। देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंगजी चौहान असतील, कालही आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत बैठक घेतली। गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे जे सर्व अधिकारी आहेत ते त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना भेटून हेच सांगत होते की ह्या पाईपलाईनवर आधारित मोठा कारखाना आम्ही उभारण्यास तयार आहोत। त्यासाठी सरकार देखील अतिशय सकारात्मक आहे। अपेक्षा हीच आहे की आपल्या या संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना कमी दरामध्ये खतं उपलब्ध व्हावी, मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरणाला लागणारे अमोनियम फॉस्फेट सारखे जे काही हे आहेत ते निर्माण व्हावे, रोजगार निर्मिती व्हावी आणि ॲन्सिलरी युनिट्सच्या माध्यमातून इथे एक अर्थक्रांतीला नवीन चालना देण्याच्या दृष्टीने इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स हा नागपूर जिल्ह्यात यावा। त्यासाठी नक्कीच चांगले असे निर्णय लवकरच होतील। मुख्यमंत्र्यांची काय प्रतिक्रिया होती? काल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि इन्व्हेस्टर्स तयार आहे का सगळ्यांनी? इन्व्हेस्टर्स स्वाभाविकरित्या खतं जे आपल्याला मिळतात देशात ते सबसिडाईज असतात, म्हणून पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स हे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुक आहे। कोऑपरेटिव्हमधलं क्रिप्को असेल, इफ्को असेल हे देखील इच्छुक होऊ शकतात। पण आनंदाची गोष्ट ही आहे की गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच 4-5 हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च करण्यासाठी त्यांनी होकार दिल्यासारखाच आहे। अपेक्षा हीच आहे की तात्काळ या संदर्भामध्ये जर कारवाई झाली, माझे प्रयत्न आहे की पुढच्या आठवड्यामध्ये सन्माननीय खत मंत्री देशाचे जे आहेत जयप्रकाशजी नड्डा यांच्या समवेत बैठक घेऊन या गोष्टींना अजून चालना मिळावी। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।